नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक ऐतिहासिक रहस्याचा उलगडा करणार आहोत. 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र तर झाला, पण तेव्हाचा नकाशा पाहिलात तो इंग्रजांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी कसाही ओरबाडलेला होता. आता एका स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राला स्वतःच्या राज्यांच्या सीमा नव्याने आणि तर्कशुद्ध पद्धतीने आखणं अत्यंत गरजेचं होतं. आणि मित्रांनो, हे काम अजिबात सोपं नव्हतं. हा अवाढव्य प्रवास नेमका कसा घडला तेच आज आपण समजून घेणार आहोत. आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की भारताच्या या अंतर्गत सीमा प्रत्यक्षात कशा आखल्या गेल्या. वसाहत काळातील त्या जुन्या आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेकडून एका सुव्यवस्थित भाषिक आणि सांस्कृतिक संरचनेकडे जाण्याचा हा प्रवास म्हणजे एक महाकाय कोडे सोडवण्यासारखंच होतं. स्वातंत्र्य मिळालं खरं, पण देशाचे तुकडे नेमके कोणत्या आधारावर पाडायचे हा केवळ कागदावर रेषा ओढण्याचा प्रश्न नव्हता, तर लाखो लोकांच्या भावनांचा आणि अस्मितेचा प्रश्न होता. स्वातंत्र्याची नुकतीच पहाट झाली होती आणि देशात, विशेषतः दक्षिण भारतातून भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. पण तत्कालीन नेतृत्वाला देशाचे पुन्हा तुकडे होण्याची प्रचंड भीती वाटत होती, कारण फाळणीच्या जखमा अगदी ताज्या होत्या. म्हणूनच 1948 सालच्या धर कमिशनने आणि पाठोपाठ आलेल्या JVP समितीने राज्यांच्या पुनर्रचनेसाठी भाषा हा आधार असावा ही मागणी सपशेल नाकारली. राज्यांची निर्मिती ही केवळ प्रशासकीय सोयीसाठीच असावी, भाषेवर आधारित नसावी अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही. 56 हा केवळ एक आकडा नाहीये, तर यामागे खूप मोठी आणि वेदनादायी मानवी किंमत दडलेली आहे. मद्रास प्रांतातून तेलुगू भाषिक प्रदेश वेगळा करून स्वतंत्र आंध्र राज्य निर्माण करावं या मागणीसाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी तब्बल 56 दिवसांचं प्राणांतिक उपोषण केलं. विचार करा, 56 दिवस. या प्रदीर्घ उपोषणानंतर दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि या एका धक्क्याने देशाच्या राजकारणाची दिशाच कायमची बदलून टाकली. श्रीरामुलू यांच्या निधनानंतर जनक्षोभ इतका उसळला की परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. सरकारवर प्रचंड राजकीय दबाव आला आणि अखेर जनतेच्या या प्रखर मागणीपुढे झुकून सरकारला तत्कालीन मद्रास प्रांतातून तेलुगू भाषिक प्रदेश वेगळा काढावाच लागला. आणि अशा प्रकारे 1953 मध्ये आंध्र राज्याची निर्मिती झाली. हे एक ऐतिहासिक पाऊल होतं, कारण आंध्र हे भारताचं पहिलं भाषिक राज्य ठरलं. या एका घटनेमुळं देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय विचारधारेत एक अतिशय नाट्यमय बदल घडून आला. पूर्वीचे आयोग, जे केवळ आणि केवळ प्रशासकीय सोयीलाच महत्त्व देत होते, त्यांच्या जागी आता एक नवीन दृष्टिकोन आला. नवीन फाजल अली आयोगाने राज्यांच्या अस्तित्वासाठी भाषा हे एक अत्यंत महत्त्वाचं परिमाण असल्याचं अखेर मान्य केलं. देशाच्या धोरणातला हा एक खूप मोठा आणि ऐतिहासिक U-टर्न होता. आंध्र राज्याच्या निर्मितीनंतर तर देशभरातून भाषिक राज्यांच्या मागण्यांचा अक्षरशः पूर आला. या वाढत्या मागण्यांना हाताळण्यासाठी सरकारने फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली, ज्यामध्ये KM पन्निक्कर आणि HN कुंजरू हे सदस्य होते. या आयोगाने भाषेला पुनर्रचनेचा एक प्रमुख आधार म्हणून स्वीकारलं खरं, पण त्यांनी अतिशय सावधगिरी बाळगत एक भाषा एक राज्य हा देशाला दुभंगू शकणारा ताठार सिद्धांत मात्र स्पष्टपणे नाकारला. मग हे नवीन नकाशे आखायचे कसे? यासाठी आयोगाने 4 अत्यंत महत्त्वाचे स्तंभ निश्चित केले: भारताची एकता आणि सुरक्षितता, भाषिक आणि सांस्कृतिक एकसंधता, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार्यता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं कल्याण. या 4 निकषांवरच भारताची नवीन राज्य उभी राहणार होती. थोडक्यात सांगायचं तर देशाचे तुकडे न होता तो अधिक बळकट कसा होईल हाच यामागील मुख्य हेतू होता. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे राज्य पुनर्रचना कायदा 1956 आणि 7वी घटनादुरुस्ती कायदा. या कायद्याने वसाहत काळातील राज्यांची A, B, C आणि D अशी जी जुनी किचकट वर्गवारी होती ना, ती अक्षरशः मुळासकट उखडून टाकली. 29 विखुरलेल्या राज्यांच्या जागी आता अधिक सुटसुटीत अशी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची नव्याने आणि अत्यंत सुबक रचना करण्यात आली. या अवाढ्य व भौगोलिक बदलांसोबतच काही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलही झाले. यामधला सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय म्हणजे राजप्रमुख हे पद अधिकृतरित्या पूर्णपणे रद्द करणं. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर प्रशासनात जे एक प्रकारचं दुहेरी नियंत्रण होतं, ते संपून संपूर्ण देशात प्रशासकीय समानता आणि एकसूत्रता आणण्यासाठी हे पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक होतं. तर अशा प्रकारे 14 स्वतंत्र आणि सुस्पष्ट राज्यांचा एक नवीन एकत्रित नकाशा देशासमोर आला. देशातल्या या अफाट लोकसंख्येला प्रशासनाला सहज हाताळता येतील अशा राज्यांच्या गटांमध्ये किती पद्धतशीरपणे विभागलं गेलं हे खरोखरच थक्क करणारं आहे. आंध्र प्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत आधुनिक भारताचा एक अत्यंत भक्कम पाया यातूनच रचला गेला.
या 14 राज्यांव्यतिरिक्त याच कायद्याने 6 केंद्रशासित प्रदेश देखील निश्चित केले. यामागील मुख्य उद्देश काय होता? तर उपखंडातील अतिशय विशिष्ट आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रदेशांवर थेट केंद्राचं नियंत्रण आणि देखरेख असावी. यामुळेच दिल्लीसारख्या राजधानीच्या शहराची आणि अंदमान निकोबारसारख्या सीमावर्ती बेटांच्या सुरक्षितेची थेट जबाबदारी केंद्र सरकारकडे आली. आता या व्यापक कायद्यांचा प्रत्यक्ष स्थानिक लोकांच्या जीवनावर कसा मोठा प्रभाव पडला हे समजून घेण्यासाठी आपलं द्वैभाषिक बॉम्बे स्टेट म्हणजे मुंबई राज्याचं उदाहरण अतिशय चपखल आहे. 1956च्या कायद्याने मराठी आणि गुजराती अशा विविध भाषा बोलणाऱ्या लोकांना एकाच राज्यात एकत्र ठेवलं होतं. यामुळेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली, प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि अखेरीस या प्रखर जनरेट्यामुळे 1960मध्ये ऐतिहासिक विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या 2 स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. हे सगळं ऐकताना एक प्रश्न पडतो ना की या सर्व ऐतिहासिक घडामोडी नेमक्या शक्य कशा झाल्या? तर यामागे आहे आपल्या संविधानाचं अत्यंत शक्तिशाली असं कलम 3. हे कलम भारतीय संसदेला देशाच्या अंतर्गत सीमा बदलण्याचा, नवीन राज्य निर्माण करण्याचा आणि त्यांची नावे बदलण्याचा प्रचंड मोठा कायदेशीर अधिकार देतं. एका अर्थाने ही एक महासत्ताच आहे ज्यामुळे देशाचा नकाशा नव्याने रेखाटणं शक्य झालं. आणि पुढे जाऊन संविधानातील कलम 4 ही संपूर्ण विशाल प्रक्रिया अतिशय वेगवान आणि सोपी बनवतं. हे कलम सुनिश्चित करतं की देशाच्या सीमा बदलण्यासाठी कोणत्याही अतिशय गुंतागुंतीच्या घटनादुरुस्तीची गरज नाही. संसदेत केवळ साध्या बहुमताने मतदान करून हे बदल घडवून आणता येतात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात भौगोलिक बदल सहज करता यावेत यासाठी संविधानाने दिलेली ही लवचिकता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तर या विश्लेषणाच्या अगदी शेवटी पोहोचताना आपण जेव्हा आजचा भारताचा राजकीय नकाशा पाहतो तेव्हा मनात एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या मोठ्या संघर्षातून मिळालेल्या भाषिक सीमांनी खरोखरच या अफाट आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येला एकत्र आणून राष्ट्रीय पातळीवर एकसंध केला आहे का? की अनावधानाने त्यांनी कायमस्वरूपी प्रादेशिक भेदांच्या रेषा आपल्या जमिनीवर आणि मानसिकतेवर कोरून ठेवल्या आहेत? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.